करत होतो. 10वी पर्यंत इथंच हिंगोलीला मी शाळेत शिकत असताना 11वी 12वी मी कोटाला होतो. माझी जेई मेन्स मध्ये ऑल इंडिया रँक 2034 आणि ऍडव्हान्स मध्ये 948 होती. हे सगळं प्रिपरेशन करताना मी माझ्या फ्युचरची कधीच विचार करत नव्हतो की माझं पुढे काय होईल. मला आता इतके मार्क येत आहेत, मला माझं सिलेक्शन होईल की नाही, मला सध्या कमी मार्क येत आहेत याचा मी कधीच विचार करत नव्हतो. कारण यू कांट चेंज युअर फ्युचर, यू कांट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट्स अँड युअर हॅबिट्स कॅन डेफिनेटली चेंज युअर फ्युचर. हेच गोष्ट म्हणत म्हणत मी माझे प्रिपरेशन करत होतो. आता हॅबिटचा विषय आलाच आहे, तर हॅबिटच्या विषयी काय सांगावं. बिना हॅबिटचं तुम्ही एखादं मोठं लक्ष्य जर साधलं असेल तर ते हॅबिट शिवाय शक्य नाही. त्यामुळे आपली हॅबिट ही खूप चांगली असली पाहिजे. आता हॅबिट म्हणजे फक्त अभ्यासाची हॅबिट नव्हे, तर सकाळी उठण्याची हॅबिट, पॅरेंट्सला रिस्पेक्ट देण्याची हॅबिट, आपले जे काम आहे ते रोजचं रोज कंप्लीट करण्याची हॅबिट, हे हॅबिट मध्ये येते. तर सर्व आपल्या हॅबिट खूप चांगल्या असल्या पाहिजे. त्याच्यानंतर माझं स्टडी शेड्यूल जर मी सांगितलं, आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल YouTube वगैरेवर की 18 तास 20 तास मुलं अभ्यास करतात. मी आता ते सर्वसाधारण नाही. मी पण जवळपास 13 ते 14 तास अभ्यास करत होतो, पण मी ते ऐकत नव्हतो की मला 18 तास करायचा आहे, मला 20 तास करायचा आहे. मी जेवढा करायलो मला ते समाधानकारक वाटत होतं. माझा जो दिवस होता तो सकाळी 5 वाजता सुरू व्हायचा, ते रात्री 11 वाजता संपायचा. यावेळेस मी माझा मॅक्सिमम जो टाइम आहे तो युटिलाइज करत होतो. असा एकही क्षण नाही जे मी वाया घातला. ते त्याच्यात आपले मित्रांसोबत फिरणे असो, किंवा कोण्या पिक्चर पाहायला जायचं असो, किंवा कोण एखादी वेब सिरीज पाहायची असो, या मागे मी कधी न पडता फक्त अभ्यासावर फोकस केला. त्यानंतर आता तुम्ही सर्व तर घरीच राहता, तर तुमचे जे खाण्याच्या पद्धती आहेत, आपली आपली आई काळजी घेतच असते. पण माझी जी आई होती ती इथं बसून माझी काळजी तिथं घ्यायची, आणि ते मेन म्हणजे मी फॉलो करायचो. म्हणून माझी हेल्थ आणि मेन म्हणजे माझं डोकं खूप चांगलं राहायचं. त्यामुळे आपण स्वतःची खूप काळजी घेतलीच पाहिजे. कमीत कमी पाऊण तास 1 तास आपण रोज योग एक्सरसाइज हे नेहमीच केलं पाहिजे. आपल्या फिजिकल फिटनेस साठी नाही, पण मेंटल फिटनेस साठी. नंतर मेन मुद्द्याकडे आलं म्हणजे सोशल मीडिया. आजकाल सोशल मीडिया हे खरं नाही, हे खोटं जग झालंय आपल्यासाठी. यांनी मला लाईक दिली, यांनी मला कमेंट दिली, यानं माझी स्टोरी पाहिली नाही, यानं मला फॉलो बॅक केलं नाही, या भानगडीत कधीच पडायचं नाही. 11वी 12वी माझ्याकडे खूप साधारण फोन होता आणि मी सोशल मीडियापासून कोसो लांब होतो. त्यामुळे आपण सर्वजण सोशल मीडियापासून दूरच राहावे असं माझं सांगणं आहे. पुन्हा आता कोटा म्हणजे खूप मोठं शहर, खूप मोठं टॉकीज, खूप मोठे फूड कोर्ट्स हे आलंच, पण याच्यापासून मी नेहमी दूर राहिलो. मी 11वी 12वीत असताना माझे मित्र खूप म्हणायचे की चल पिक्चर पाहायला जाऊया, चल आपण बाहेर फिरूया, चल आपण पार्कला जाऊया, चल आपण दशेरा मेळ्याला जाऊया. पण मी हे सर्व टाळलं. त्यामुळे जे माझे अभ्यासाचे रुटीन होते ते कधी तुटले नाही. आणि मेन मुद्दा म्हणजे आपले जे मित्र आहेत, आपले जे सहपाठी आहेत, ते आपण व्यवस्थित निवडले पाहिजे. कारण सहपाठी हा तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि चुकीचा ठरला तो आपल्याला मागे घेऊन येऊ शकतो. म्हणून फ्रेंड्स शुड बी चूजन प्रॉपरली. त्यानंतर सांगितलं तर आपण आपलं हॅबिट मध्ये चालू की टाइम टेबल हा खूप व्यवस्थित बनवला पाहिजे. आणि बनवला तर ठीकच आहे, फॉलो पण झाला पाहिजे. कारण आता मी बऱ्याच जणांना पाहिलेले टाइम टेबल बनवतात, अर्ध्या दिवसात पुन्हा एकदा बनवतात की मी उद्या फॉलो करत, मी उद्या फॉलो करत, पण ते उद्या कधी येतच नसतो. मी आज फॉलो करत आणि ते नेहमी फॉलो करत जाईल, हे आपलं म्हणणं असलं पाहिजे. आणि याच्यातच कोटा फॅक्टरी तर सगळ्या जणांनी पाहिलीच असेल. त्याच्यातला एकच मेन डायलॉग आहे की आपण कधी ड्रीम नाही पाहिलं पाहिजे, आपण एम पाहिलं पाहिजे. कारण ड्रीम फक्त बघल्या जातात आणि एम अचीव केला जातात. त्यामुळे जेई असो किंवा नीट असो, हे आपलं ड्रीम असलं पाहिजे.
हे आपलं एम असलं पाहिजे, जे मी अचीवच करून थांबणार आहे. त्यानंतर आता आपला बहुतांश जो टाइम असतो तो इथं क्लासेसला जातो, आणि क्लासेस मध्ये जी अभ्यास असतो तेच जवळपास 50 to 60% माझ्या हिशोबाने असतो. क्लासेस मध्ये जर आपण व्यवस्थित लक्ष देत असेल तर आपली अर्ध्याहून जास्त प्रिपरेशन एकदम ऑलराईट चालू आहे. जर आपल्या क्लासमध्येच लक्ष नसेल तर मग काही उपयोग नाहीये. म्हणून तुम्ही क्लासमध्ये तुमचं 100% दिलं पाहिजे. त्यानंतर आपले जे पॅरेंट्स आहेत, आपले जे टीचर्स आहेत, त्यांच्यासोबत आपण वेल कनेक्टेड असलो पाहिजे. त्यांच्यासोबत म्हणजे रिस्पेक्टफुल वागणं, पुन्हा आपले जे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत त्यांच्यासोबत शेअर करणं. कारण पॅरेंट्स सारखा सख्खा मित्र तर कोणीच नाही. आणि त्यातल्या त्यात माझी जी आई होती ती माझी सगळ्यात बेस्ट काउन्सिलर होती. तिच्यामुळं माझा जे सगळ्यात जास्त सक्सेसचा वाटा आहे मी सर्वात जास्त तिला देईन. त्याच्यामुळे थँक्यू आई. आणि एवढंच सांगा मी हे म्हणेन की मेहनत इतनी खामोशी से करो, मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा दे. यासोबत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.